हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर स्नेहा संग्रह टॅरोवरती. रीडिंग सुरू करण्यापूर्वी आपण थोडंसं एनर्जी क्लिन्झिंग करूया. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा. कल्पना करा की एक सुंदर पांढरा आणि सोनेरी प्रकाश तुमच्या आजूबाजूला पसरत आहे. हा प्रकाश तुमच्या ओरामधील सर्व नकारात्मक चिंता, भीती आणि जड ऊर्जा दूर करत आहे. डिवाइन प्रोटेक्शन आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या भोवती निर्माण होत आहे. मी युनिवर्स, स्पिरिट गाईड आणि डिवाइन एनर्जीला विनंती करते की या रीडिंगमध्ये जे संदेश येतील ते सर्वांच्या सर्वोच्च कल्याणासाठी असू देत. चला तर मग ब्युटिफुल सोल्स, पाहूया तुमच्यासाठी तातडीचा दैवी संदेश काय आहे. तुमच्या राशीचा, तुमची ऊर्जा कशी राहील, कोणत्या महत्त्वाचे संकेत दिसू शकतात, काय बदल दिसू शकतात, दैवी शक्ती तुमच्यासाठी कोणता संदेश तातडीचा घेऊन आली आहे. तर आता तुमच्या नजरेसमोर असलेल्या कार्ड्सकडे लक्ष द्या. माझ्या हातांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमची एनर्जी कनेक्ट करा. चॅनेलला सबस्क्राईब करून तुमची एनर्जी एक्सचेंज करा, म्हणजे तुमची ऊर्जा एक्सचेंज करा. एक लक्षात ठेवा, एनर्जी एक्सचेंज केल्याशिवाय तुम्ही ही रीडिंग बघणार ते व्यर्थ आहे, हे लक्षात ठेवा. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार कर्क राशीच्या लोकांनो, आज ब्रह्मांड आणि ईश्वरीय ऊर्जा तुमच्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली, विजयी आणि क्रांती घडवणारा संदेश घेऊन आली आहे. जर तुम्ही आतापर्यंत खूप सहन केले असेल तर आता तुमचे दिवस बदलणार आहेत. हा संदेश थेट तुमच्या आत्म्याशी जोडला गेला आहे. तो अत्यंत शांत चित्ताने समजून घ्या. आंतरिक शक्तीचा उदय आणि संकटांवर मात. दैवी शक्तीचा पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या सहनशक्तीबद्दल आहे. कर्क राशीचे लोक खूप संवेदनशील आणि भावनाप्रधान असतात. भूतकाळात लोकांनी तुमच्या या स्वभावाचा गैरफायदा घेतला, तुम्हाला मानसिक त्रास दिला किंवा तुमच्या परिस्थितीने तुमची परीक्षा घेतली. पण आता विश्वाची ऊर्जा सांगत आहे की तुमच्यामध्ये एक प्रचंड आंतरिक शक्तीचा उदय झाला आहे. ज्या संकटांनी किंवा ज्या माणसांनी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला, आता तुम्ही त्यांचा सामना अत्यंत शांतपणे आणि धैर्याने करणार आहात. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवायला शिकला आहात. कोणतीही भीती, कोणतेही शत्रू किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा आता तुमचे नुकसान करू शकणार नाही. दैवी शक्ती तुम्हाला वाघासारखे बळ देत आहे. तुम्ही हिमतीने आणि आत्मविश्वासाने तुमच्या परिस्थितीवर पूर्ण विजय मिळवणार आहात. जाहीर यश, ओळख आणि कष्टाचे चीज. द फेस ऑफ पब्लिक विक्टरी अँड रिकॉग्नायझेशन. तुमच्या आयुष्यात आता आता असा काळ सुरू होणार आहे जिथे तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ समाजात उघडपणे मिळणार आहे. जर तुम्ही नोकरी, व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रात दीर्घकाळापासून संघर्ष करत आला असाल आणि लोकांना तुमच्या कामाची किंमत कळत नसेल, तर ती वेळ आता संपली आहे. दैवी शक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जात आहे. लोक तुमच्या कष्टाचे कौतुक करतील, तुम्हाला मान सन्मान मिळेल आणि समाजात किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे नाव उंचावेल. हा काळ मोठ्या विजयाचा आहे. तुमचे विरोधक किंवा जे लोक तुम्हाला कमी लेखत होते ते आता तुमची प्रगती उघड्या डोळ्यांनी पाहतील. नशीब तुम्हाला पूर्ण साथ देत आहे, त्यामुळे तुमचे घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि यशाची माळ तुमच्या गळ्यात पडेल. अधिकार, नेतृत्व आणि नवीन आर्थिक साम्राज्य. द एनर्जी ऑफ लिडरशिप अँड मास्टरी. दैवी ऊर्जेचा अंतिम आणि सर्वात मोठा संकेत तुमच्या भविष्यातील अधिकाराबद्दल आहे. आतापर्यंत तुम्ही इतरांच्या नियंत्रणात राहिला असाल किंवा परिस्थितीसमोर झुकला असाल, पण आता तुम्ही स्वतःच्या आयुष्याचे चालक बनणार आहात. तुमच्यामध्ये एक अफाट ऊर्जा, जिद्द आणि नेतृत्व गुण, लीडरशिप निर्माण होत आहे. तुम्ही जे काही हातात घ्याल ते पूर्ण ताकदीने आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल. आर्थिक बाबतीत किंवा करिअरमध्ये तुम्ही एक मोठे साम्राज्य उभे करण्याच्या मार्गावर आहात. तुमचे विचार आता अत्यंत परिपक्व झाले आहेत. तुम्ही केवळ स्वप्न पाहणारे नाहीत, तर ती स्वप्ने सत्यात उतरवणारे राजे किंवा राणी बनणार आहात. तुमची ही नवीन आणि कणखर रूप पाहून जग थक्क होईल. दैवी शक्तीचा तुमच्यासाठी अंतिम सल्ला. कर्क राशीच्या लोकांनो, तुम्ही आता कमजोर राहिलेले नाही. तुमची आंतरिक शक्ती ओळखा आणि डोक्यावर विजयाचा मुकुट परिधान करण्यासाठी सज्ज व्हा. ब्रह्मांड तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जुना कमकुवतपणा आणि दुःखाचे मागे सोडा, कारण आता तुम्ही जिंकण्यासाठी आणि जगावर राज्य करण्यासाठी पुढे पाऊल टाकत आहात.
अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणती गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंटमध्ये सांगा. निसर्गाचे आभार किंवा थँक्यू युनिवर्स लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.